हॅलो फ्रेंड्स, तर आरी वर्कमध्ये चेन स्टिचने सर्कल शेप आणि स्क्वेअर शेप आपल्याला प्रॉपर कसा काढायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर इथे मी एक डबीचं झाकण घेतलेलं आहे। याच्याने सर्कल शेप मी आता ड्रॉ करून घेणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला स्क्वेअर शेप देखील इथे काढून घ्यायचा आहे। तर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार, म्हणजे जर तुम्हाला छोटा हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला स्क्वेअर शेप काढायचा आहे। आता आपल्याला सर्कल शेपवर जिथे तुम्हाला व्यवस्थित कम्फर्टेबल वाटेल त्या ठिकाणाहून तुम्हाला पॉइंट घ्यायचा आहे आणि चेन स्टिच टाकत घ्यायची आहे। आता सर्कल शेपला चेन स्टिच टाकत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तर चेन स्टिच प्रत्येक जो स्टिच आहे तो एक सारखा आला पाहिजे। कुठलाही स्टिच म्हणजे एक मोठा आणि एक छोटा असा आला नाही पाहिजे। तसं चेन स्टिच टाकत असताना शक्यतो छोटा स्टिच टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे, जास्त मोठा स्टिच टाकायचा नाही। जिथे वळण आहे तिथे छोटे स्टिच टाकत आणि मग पुढे जायचं आहे। जर तुम्ही मोठे स्टिचेस टाकले तर वळणाला व्यवस्थित आकार येणार नाही आणि आपला जो सर्कल शेप आहे तो व्यवस्थितही दिसणार नाही। तर या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। शेवटी एंड नॉट द्यायची आहे। आता स्क्वेअर शेपमध्ये महत्त्वाचं काय आहे, तर आपले जे कोणे आहेत ते व्यवस्थित दिसले पाहिजेत। तर जिथे कोणा आहे तिथे काय करायचं आहे बघा, शेवटपर्यंत जिथपर्यंत लाईन आहे तिथपर्यंत आपल्याला टाका टाकायचा आहे। माझे अगदी छोटे टाके आहेत, तुम्ही बघू शकता मी शेवटपर्यंत टाका टाकलेला आहे। आता पुन्हा आपल्याला एकदम छोटा टाका टाकायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही कॉर्नरला याल त्यावेळेस तुम्हाला एकदम छोटा टाका टाकायचा आहे आणि तो टाका टाकल्यानंतर दुसऱ्या लाईनवर आपल्याला वळायचं आहे। तर जी समोरची लाईन आहे त्याच्यावर वळत असताना धागा खेचायचा नाही, अगदी हलक्या हाताने घ्यायचा आहे। धागा जर खेचला तर शेप बदलेल। तर छोटा टाका टाकल्यानंतर दुसऱ्या लाईनला वळताना आपल्याला पुन्हा एकदा एक छोटा टाका टाकायचा आहे तिथेच। तर हा टाका टाकल्यानंतर तुम्ही तुमची जी नॉर्मल स्टिच आहेत ते तुम्ही टाकत पुढे जाऊ शकता। पण या कोपऱ्यात मात्र तुम्हाला कोणा व्यवस्थित दिसण्यासाठी हे दोन जे छोटे टाके आहेत ते टाकून घेणं गरजेचं आहे, तरच जो आपला कोणा आहे तो व्यवस्थित आणि ठळक दिसेल। तर यासाठी या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। इथे देखील तुम्ही स्टिचेस छोटे टाकले तर सगळ्यात चांगली गोष्ट असेल आणि मोठे टाके टाकत असाल तर ते एक समान टाका, पण शक्यतो छोट्या टाक्याने फिनिशिंग जास्त चांगली येते। आता इथे देखील कोणा आहे तर सेम मगाशच्या सारखंच आपल्याला करायचं आहे। दोन छोटे टाके टाकायचे आहेत सुरुवातीला, पहिल्या लाईनीला आणि दुसऱ्या लाईनीला वळत असताना सुरुवातीला, आणि पुढचे जे टाके आहेत ते आपले एकसारखे। पुन्हा जो कोणा आहे त्याला देखील सेम पद्धत आपल्याला वापरायची आहे। आरी वर्कमध्ये चेन स्टिच हा सगळ्यात बेसिक पार्ट आहे। जर तुम्हाला चेन स्टिच प्रॉपर आली तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या शेपची एम्ब्रॉयडरी चेन स्टिचने तयार करू शकता। तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन चेक करा।